आता हे नारळ शेतामध्ये पडलेले आता ह्या वाटोळीमध्ये आणले आहेत घरी आणि 10-12 नारळाचा आम्ही खीस करणार आहे आणि त्याचं तेलही बनवणार आहे. ते आपण हे सुके असे नारळ असंच वाळू घातल्यानंतर त्याचं खोबरं म्हणजे खोबरं चांगलं बनत नाही. त्यामुळे खोबरं कसं बनवायचं खूप पूर्ण पांढरं शुभ्र ते दाखवते आणि त्याचं तेलही बनतं. आता हे आधी फोडून घ्यायचं. स्टाईल असल्यामुळे मी हे पार घेतली आहे फोडण्यासाठी. फोडून घेतल्यानंतर हे खिसून घ्यायचं आहे. ह्याला आधी हे फोडून घेते. मी यूट्यूबला पाहिलं होतं की ह्याचा खोबळा कसा काढायचा आज्यात. मग त्याला गॅसवर असं जाळून घ्यायचं. खूप वेळ लागतं ह्याला. त्यामुळे 2 ट्राय करून पाहिले. खूप गॅसही वाटोळा होतो. ते निघतं पण आणि खोबरं बी जरा गरम होतं ना, ते गरम केलेल्या खोबऱ्याची टेस्ट बदलते. त्याने काळं पडतं ते वाळल्यानंतर. त्यामुळं मी 2 ट्राय केलं तर निघत होतं ते खोबऱ्याचं. ते वरचं लगेच निघलं. पण आपल्याला खीस करायचं त्यामुळे आपल्याला तुकडे जरी असेल तरी चालेल. एवढं काही असं एकदम प्रॉपर नाही काढायचं आपल्याला. हे मी फक्त ट्राय करून पाहिलं निघतं का पाहिलं, पण निघतं पण वेळ जातो खूप. त्यामुळे मी चमचा हे चाकू वगैरे घेऊन सगळं परत काढले. हे फक्त ट्रायला 2 काढले होते. हे असं निघतं पाहिलं का हे लगेच निघून जातं. आणि हात वगैरे खूप काळा झाला होता त्याने. खूप काळं सगळं आणि वाळताना काळं होतं. त्यामुळे मी ते कॅन्सल केलं. त्याला धुवावं लागतं. आता हे मी छोटे छोटे तुकडे काढूनच खीस केला आहे आणि ते खीस लगेच धुवून काढलं आहे 2 पाण्याने. हे एक पहिलं पाणी आहे आणि लगेच दुसऱ्या पाण्यात धुवून काढते. हे दुसऱ्या पाण्यात ते धुवून टाकते आणि ते जे दूध खाली राहिलेलं असतं, जे पांढरं कलरचं पाणी राहिलं असतं, ते मी रात्रभर ठेवणार आहे. हे मी धुवून मी चाळणीत नितळायला ठेवते. पूर्ण नितळून परत आहे टेरिसवर नेणार आहे. ताटामध्ये पसरवून टेरिसवर मी काचेवर वाळू घालणार आहे. हे एक पदरी म्हणजे खूप लवकर वाळेल आणि कलरही खूप छान येईल. जेवढं ते लवकर वाळते ना तेवढं ह्याला कलर खूप पांढरा शुभ्र राहतो आणि ह्यात ऑइल जास्त राहत नाही. त्यामुळे ह्या टेस्टला बी चांगलं लागतं. असं म्हणजे खोबऱ्याची टेस्टही छान येते. हे भाजीला खूप छान लागतं भाजीला, ऑइल कमी असल्यामुळे. आणि आपण हे खोबळा करण्याची वाट बघत बसायची गरज नाही. असं आपण काढू शकतो. आणि हे रात्रभर ठेवलेलं पाणी असं वरती साय आलेली आहे. हे साय आपण काढून घेतो आहे पातेल्यामध्ये. हे पातेल्यामध्ये पूर्ण अलगद साय काढायची आहे. की पाणी येऊ द्यायचं नाही. पाणी आलं का ते तडतड करतं. खूप वेळ गॅसही वाया जातो आणि खूप वेळ पण लागतं. त्यामुळे फक्त वरची साय अलगद घ्यायची आहे. हे पूर्ण साईमध्ये तेल आहे. 1 कप तरी तेल निघेल आपल्याला ह्याचं. हे पाहिलं का मी लगेच ते साय कडवली आहे आणि ह्याचं तेल 1 कप तेल झालं आहे याचं. आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता किंवा लिंबाचे पान, म्हणजे कांद्याची साल, आपण जे आवळ्याची पावडर हे टाकू शकतो. मी गेल्या वेळेस टाकले होते पण आता ह्यावेळेस मला प्लेन तेल पाहिजे असं म्हणून मी प्लेन तेल फक्त काढलेलं आहे. मी ह्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे. आणि हे तेल असं व्यवस्थित बनलं आहे. भाजींमध्ये टाकू शकतो. हे डब्यात भरून ठेवायचं आहे.